श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा, सकाळी 6ला जनगणनेचं काम सुरू केलं होतं आणि आता ऊन आलेलं आहे. म्हटलं चला आता एकदा मळ्यात चक्कर मारून यावा, म्हणून आली तर बघितलं तर पालक भरपूर झाला होता, म्हणून हातोहात भाजीसाठी पालक, त्यानंतर बारीक चिवळ आणि आपली घोळची भाजी घेऊन घेतलेली आहे आणि सुंदर असा माझा बहरलेला गुलाबी गुलाब. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा, जनगणनेचं काम झालं आहे. सकाळी 6ला आली होती मी, काही घर मोजणी केली आहे आणि आता आली आहे मी माझ्या मळ्यामध्ये, कारण की आता मला घ्यायची आहे ताजी आणि फ्रेश पालक. तुम्ही बघू शकता, मी थोडीच पालक टाकली होती, परंतु पाहू शकता तुम्ही त्याचे पत्ते किती छान झालेले आहेत आणि छान असा पालक पराठे, त्यानंतर भजे खूप छान लागतात पालकाचे, आणि पालकाचं सूप अप्रतिम, आणि तेही ऑर्गॅनिक पालक, कुठल्याही प्रकारचा फवारा न दिलेला पालक. आणि एवढंच नाही तर सुंदर अशी बारीक चिवळची भाजीसुद्धा आहे आणि माझी कोथिंबीरसुद्धा छान झाली आहे. आणि बारीक चिवळची भाजी छान ताजी आणि घोळची भाजीसुद्धा मी घेतलेली आहे. खूप छान असतं, खूप चांगलं वाटतं की आपण टाकलेलं जे बियाणं आहे त्याचा छान असा भाजीपाला आहे, बिना फवारणीचा, आपल्या आरोग्यासाठी चांगला. यासारखं दुसरं काय चांगलं असू शकतं, कारण की आता आपण पाहतो की जिकडे तिकडे फवारणी आणि आरोग्याला आपल्या अपाय. त्यासाठीच घरच्या घरी थोडंसं म्हटलं एवढं बियाणं टाकून घ्यावं, म्हणून सुंदर असा पालक आणि छान असा माझा गुलाबी गुलाबसुद्धा खूप बहरला आहे. सुंदर असं माझं रोजचे 4-5 फुलं निघत आहेत गुलकंदाकरिता.